हाय फ्रेंड, कसे सगळे मजेतच असतात माहिती आहे. माझा ब्लॉग होता मी आज करते. मी आज बनवणार आहे वडापाव. तर वडापाव तर बाहेरूनच आणणार आहे, पण मी वडा बनवणार आहे घरामध्ये. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की घरामध्ये आपण म्हणजे बाहेरून आवडतो मला, पण बाहेरचं कसं चांगलं नसतं. म्हणजे कसं बनवतात, कसं साहित्य टाकतात आपल्याला माहीत नसतं. म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे घरी मी कशा प्रकारे करते, म्हणून तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघा. बघा, इकडे मी धने घेतलेले आणि इकडे बडीशोप आहे. जिरे म्हणजे त्यांचा थोडा कलर डर झालेला आहे एकदम, म्हणून ही बडीशोप आहे, पण जिरे नाही आहे. तुम्हाला असं वाटेल जिरे आहेत. आपण पहिले हे भाजून घेऊया, मग मी पुढचे प्रोसेस दाखवते. हे आता मी भाजायला टाकले. हे थोडंसं आता आपण भाजून घ्यायचं आहे. याचं थोडंसं धने आणि बडीशोप थोडी भाजून घ्यायची, मस्त थोडीशी कुरकुरीत होस तर आता आपण बडीशोप भाजून घेतलेली आहे. इकडे कढाई आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल. आता बटाट्याची भाजी बनवायची आहे, तर आपल्याला तेल लागेल, म्हणून तेल टाकून घेऊया. ठीक आहे, तेल टाकल्यानंतर आपण टाकूया त्याच्यामध्ये थोडासा कांदा. मी हा कांदा कापून घेतलेला आहे, कांदा टाकूया. आपली कढाई गरम आहे म्हणूनच मी कांदा टाकलेला आहे. स्लो गॅस करून आपण हे करून घेतले ना भाजून, त्याला कुटून घ्यायचं. मग त्याला कुटून घेऊया पहिलं. हे बघा, मी इकडे धने आणि हे कुटायला घेतले होते, कुटले नाही, पण आता आपण हे मिक्सरमधून ग्राइंड करून काढूया आणि याच्या संगे कोथिंबीर बी टाकून घेऊया. आता हे मी मिक्सरमधून मिक्सरमधून मी कुटून घेतलेलं आहे, पण थोडं जाडसरच मी कुटलेलं आहे. इकडे मी लसूण, अद्रक आणि थोडी कोथिंबीर टाकलेली हे आहे, ते वाटून घेतलेलं आहे. हे पहिलेच आहे माझं, म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. इकडे टमाटर घेतलेलं आहे, मीठ हळद घेतलेलं आहे, आणि इकडे आपले बॉईल केलेले बटाटे मी असे कुचकरून घेतलेले. तर आता आपण टाकूया आपलं कांद्यामध्ये टमाटो. आता तुम्ही बोलणार की मिरची का नाही टाकली. माझ्या घरामध्ये एक व्यक्ती असते की त्याला मिरची नाही जमणार, म्हणून आपण आता ती मिरची मी लास्टला टाकणार. तुम्ही जेव्हा हा मसाला वाटणार ना, त्या टायमालाच मिरची टाका, कारण की मी मिरची आता नाही टाकत, मी नंतर मिरची टाकणार आहे. मी तुम्हाला दाखवते नंतर मी मिरची टाकन. आता मी हे भाजून घेते. जर आपण आता हे टाकूया, याच्या संगच मी त्याच्यामध्ये मिक्स केले अद्रक लसूणची पेस्ट, ती पण टाकून घेऊया. आता आपले बॉईल बटाटे टाकूया आणि मीठ हळद. आता आपल्या भाजीचा कलर बघा कशी मस्त झालेला आहे. आता ही भाजी आपण काढून घेऊया, याचे वडे बनवू. इकडे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यात आता आपण ओवा टाकूया. थोडासा ओवा टाकला आहे मी. मीठ हळद आपल्या प्रमाणात घ्या. हळद टाकली. आणि मीठ त्याला मिक्स करून घेऊया. इकडे मी तेल गरम करायला ठेवले. आता आपण वडे बनवून घेतलेले वडे आता डुबून टाकून देऊया. ठीक आहे. इकडे बघू शकता आपले वडे.
घरची खाण्यात जेवढी मजा आहे ना बाहेरच्या खाण्यात नाही आहे. आपण घरचं तेवढं छान बनवतो, स्वच्छ बनवतो, तेवढं बाहेरून नाही. बाहेरचं कसं बटाटे किडके सडके पडके कसे बी टाकतात बघा. हे बघा.